नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी कला वाणिज्य विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमामधील जे विद्यार्थी इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक अमोल संजय कुमार चंदनशिवे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा जो काही व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे तो पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयासंदर्भात आहे. यामध्ये आपल्याला जो काही भाग बघायचा आहे तो म्हणजे ह्या विषयाची प्रस्तावना व पाठ्यपुस्तक परिचय इयत्ता 12वीचा कसा आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग बघूयात की हा एक जो काही पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा जो काही विषय आहे तो कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला ह्या विषयामध्ये वर्षभरामध्ये नक्की काय काम करायचं आहे ते आज आपण या ठिकाणी पाहूयात. तर पर्यावरण शिक्षण हा जो काही विषय आहे हा विषय एकूण 50 मार्कांसाठी आहे. ह्या 50 मार्कांचं जर आपण फोड केली किंवा ह्या 50 मार्कांमध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये 30 मार्क हेचा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे आणि 20 मार्काचं जर्नल कार्य किंवा सेमिनार आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता 30 मार्काचं जर आपण फोड जर परत केली किंवा हे जे काही 30 मार्क्स आहेत त्याचं परत आपण डिवायडेशन जर केलं तर 20 मार्क हे अंतर्गत परीक्षकाचे आहेत आणि 10 मार्क हे बाह्य परीक्षकाचे आहेत. नंतर 20 मार्क जर्नल कार्य किंवा सेमिनारचे जर घेतलं तर 10 मार्क हे अंतर्गत परीक्षकाचे आहेत आणि 10 मार्क्स हे बाह्य परीक्षकाचे आहेत. असे एकूण जे काही आपलं पर्यावरण हा जो काही विषय आहे हा विषय एकूण 50 मार्कांची विभागणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता पुढचा जो आहे तो म्हणजे प्रकल्प कार्य गुणदान विभागणी किंवा प्रकल्प किंवा प्रोजेक्ट कशा पद्धतीने करायचा किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अंतर्गत मूल्यमापन कसं असेल किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या पायऱ्या आहेत किंवा कोणकोणत्या टप्प्यांमध्ये हा जो काही प्रोजेक्ट आहे किंवा प्रकल्प आहे तो विभागलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की अनुक्रमांक आहे, गाभा घटक आहे आणि त्याचे गुण या ठिकाणी दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे विषयाची निवड. विषयाच्या निवडीसाठी 2 मार्क्स आहेत. महत्त्व 2 मार्कांसाठी आहे. उद्दिष्टे हे 2 मार्कांसाठी आहेत. प्रकल्प कार्यपद्धती किंवा अभ्यास पद्धती ही 4 मार्कांसाठी आहे. निरीक्षणे 4 मार्कांसाठी आहेत. विश्लेषण 4 मार्कांसाठी आहेत. निष्कर्ष हे 2 मार्कांसाठी आहे. असे एकूण 20 मार्क हे अंतर्गत परीक्षकाचे मूल्यमापन किंवा अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कशाचं तर प्रकल्प कार्याचं किंवा प्रोजेक्टचं. परत प्रकल्प कार्य गुणदान विभागणी ही बाह्य परीक्षकाची कशी असेल ते आपण पाहूयात. यामध्ये प्रकल्प अहवाल सादरीकरण हे 5 मार्कांसाठी आहे आणि तोंडी परीक्षा ही 5 मार्कांसाठी आहे. म्हणजे काय की तुम्ही जो काही प्रोजेक्ट तयार केलेला आहे किंवा तुम्ही जो काही प्रकल्प तयार केलेला आहे त्याची मांडणी तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे किंवा तुमच्या जे काही आपल्याला पायऱ्या दिलेल्या आहेत त्या पायऱ्यांमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या ते केलेलं आहे का हे आपल्याला काय केलं जातं ते बघितलं जातं आणि मगच आपल्याला काय करतात जे बाह्य परीक्षक असतात ते बाह्य परीक्षक आपल्याला मार्क्स हे देत असतात. असे एकूण आणि जो काही तुम्ही प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्या प्रोजेक्टवरून तुम्हाला तोंडी परीक्षा ही घेतली जाते आणि त्या तोंडी परीक्षेवरून तुम्हाला मार्क्स हे दिले जातात. परत पुढचं आहे ते म्हणजे जर्नल कार्य गुणदान विभागणी. आता जर्नल कार्य गुणदान विभागणी ही कशी आहे ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन आणि बाह्य परीक्षकांचं मूल्यमापन. आता अंतर्गत परीक्षकामध्ये काय आहे तर जर्नल मांडणी, विद्यार्थ्याची समज आणि उपयोजन मांडणी, शाश्वत विकास संकल्पनेचे आकलन. म्हणजे काय की तुम्ही जे काही हे 5 जर्नल कार्य निवडलेले आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेले आहेत का, त्याची मांडणी तुम्ही व्यवस्थितरित्या केलेली आहे का, हे सगळं काय केलं जातं आपल्याला त्या ठिकाणी मांडलं जातं आणि त्याचं लिखाण तुम्ही कशा पद्धतीनं केलेलं आहे तेही त्या ठिकाणी बघितलं जातं.
नंतर हे जे काही 5 जर्नल कार्य आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले आहेत का ते बघितले जातात. असे एकूण 10 मार्क हे अंतर्गत परीक्षकाचे झाले. नंतर बाह्य परीक्षकामध्ये काय आहे तर जर्नल कार्य पूर्ती विषयाचे आकलन आणि लेखन. जे काही तुम्ही जर्नल कार्य लिहिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या केलेलं आहे का किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळी मांडणी व्यवस्थित केलेली आहे का ते काही केलं जातं. जो काही बाह्य परीक्षक आहे तो बघतात आणि त्याच्यावर काय केलं जातं तर तोंडी परीक्षा ही आपल्याला घेतली जाते. म्हणजे ते जर्नल कार्य जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्या जर्नल कार्याच्या लिखाणावर तुम्हाला काय केले जातात प्रश्न विचारले जातात. असे एकूण 20 मार्क हे जर्नल कार्याचे झाले. नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सेमिनार कार्य गुणदान विभागणी. आता सेमिनार कार्य गुणदान विभागणी ही कशी आहे ते आपण पाहूयात. आता अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन आणि बाह्य परीक्षकाचं मूल्यमापन हेही या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे तर अंतर्गत परीक्षकामध्ये पहिला आहे तो म्हणजे विषय निवडी मागील प्रेरणा, त्याला 5 मार्क्स आहेत. म्हणजे काय की तुम्ही जो काही विषय निवडलेला त्याच्या पाठीमागचा हेतू तुमचा नक्की काय आहे त्याच्यासाठी 5 मार्क आहेत. आणि जो काही तुम्ही विषय निवडलेला आहे सेमिनारसाठीचा त्याचं अहवाल लेखन हे तुम्ही केलं पाहिजे. आणि असे एकूण किती 5 सेमिनार प्रश्न तुम्ही लिहिले पाहिजेत. हे काय करता येईल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि सेमिनारचं सादरीकरण म्हणजे काय जे काही तुम्ही जे काही तुम्ही सेमिनार निवडलेलं आहे त्या सेमिनारचं सादरीकरण तुम्हाला करायचं आहे. मग हे सादरीकरण करत असताना तुम्ही PPTचा वापर करू शकता किंवा प्रोजेक्टरचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जी कोणती मेथड किंवा जे तुमची पद्धत आहे जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही काय करू शकता हे सेमिनारचं सादरीकरण हे करू शकतात. पण हे कोणासमोर करायचे तर बाह्य परीक्षकांसमोर. असे एकूण 20 मार्क हे सेमिनारचे आहेत. म्हणजे काही आपला जो काही प्रोजेक्ट असेल जर्नल कार्य किंवा सेमिनार असेल ते आपण काय केलं या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा इयत्ता 12वी पाठ्यपुस्तक परिचय. म्हणजे काय हा जो काय आपला विषय आहे इयत्ता 12वीचा आणि ह्या 12वीच्या पुस्तकांमध्ये नक्की आपल्याला काय करायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणकोणते धडी आहेत किंवा किती धडी आहेत आणि त्याचा आपल्याला नक्की कसा अभ्यास करायचा आहे हे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे. आता त्याच्यामध्ये एक एक आपण या ठिकाणी पाहूयात. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे मानव आणि पर्यावरण. आता मानव आणि पर्यावरण जो काही सहसंबंध आहे तो आपल्याला ह्या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. आता त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे काय की पहिला जो काही घटक आपल्याला दिलेला आहे 1.1 तो म्हणजे लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढ म्हणजे काय लोकसंख्याचे जे काही संकल्पना आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या काही लोकसंख्येचा विस्फोट असेल किंवा वेगवेगळे लोकसंख्या वाढल्यामुळं पर्यावरणावर कसे परिणाम करत आहेत हे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे. नंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी वसाहती. आता ग्रामीण आणि शहरी वसाहती नक्की कशा आहेत, ग्रामीण वसाहती आणि शहरी वसाहतीमध्ये नक्की फरक कोणता हे पण काय करायचं आपल्याला ह्या पहिल्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे ते म्हणजे स्थानिक समुदाय आणि परंपरा. म्हणजे काय की स्थानिक समुदाय आणि परंपरा यामध्ये आपण असं म्हणू शकतो की स्थानिक परंपरा आपल्या कोणत्या आहेत किंवा जे काही समुदाय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य. म्हणजे आपण बघतो की पर्यावरण आणि आरोग्य, पर्यावरण जर समजा बिघडलं तर आरोग्यावर काय होतं त्याचा दूषित परिणाम आपल्यावर होतच असतो. म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जर पर्यावरण बिघडलेलं असेल म्हणजे हवा प्रदूषण असेल जलप्रदूषण असेल हे मोठ्या प्रमाणावर झालं तर त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. आणि परत पुढचं आहे ते म्हणजे जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि
मूल्य शिक्षण म्हणजे काय की जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण म्हणजे काय तर मूल्य शिक्षणाच्या द्वारे आपण पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीनं करू शकतो किंवा पर्यावरणीय नीतिशास्त्र आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य शिक्षण आपल्याला या ठिकाणी या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. नंतर दुसरा आहे ते म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण किंवा पर्यावरण प्रदूषण. आता पर्यावरणीय प्रदूषणामध्ये पहिला आहे ते म्हणजे वायू प्रदूषण. आता वायू प्रदूषणामध्ये आपण बघतो की वायू प्रदूषण म्हणजे काय, वायू प्रदूषणाचे प्रकार कोणते किंवा वायू प्रदूषक कोणती, वायू प्रदूषणाचे परिणाम मानवावर कसे होतात आणि हे वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे आपण काय केलं ह्या पहिल्या पॉइंटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. नंतर दुसरं आहे ते म्हणजे हवामान बदल. आता आपण बघतो की दिवसेंदिवस काय होत चाललेलं आहे तर हवामान बदलत चाललेलं आहे. तर मग हे हवामान बदल म्हणजे काय किंवा हवामान बदलाचे परिणाम पर्यावरणावर काय होतात हे काय करायचं आपल्याला या पॉइंटमध्ये बघायचं आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे मृदा प्रदूषण. आता मृदा प्रदूषण म्हणजे काय, मृदा प्रदूषणाची व्याख्या, मृदा प्रदूषणाचे जे काही स्रोत असतील ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. नंतर पुढचं आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषण. आता ध्वनी प्रदूषण म्हणजे काय की ध्वनी प्रदूषण कशा पद्धतीनं होतं, सण उत्सवामुळे ध्वनी प्रदूषण होतं का किंवा जर होत असेल तर ते मग कशा पद्धतीनं होतं तेही आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि नंतर लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. आता घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय तर जो काही आपला टाकाऊ कचरा आहे किंवा घनकचरा आहे त्याची विल्हेवाट आपण कशा पद्धतीनं लावू शकतो किंवा कशी लावायची ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काहीतरी या ठिकाणी 3R प्रिन्सिपलचा आपण वापर करतो किंवा रियूज, रिडक्शन, यूज आणि रिसायकलिंग. तर ही जी काही 3R मंत्र आहेत किंवा 3R प्रिन्सिपल आहेत ह्याचा अभ्यास आपल्याला ह्या पर्यावरणीय प्रदूषण किंवा पर्यावरण प्रदूषण ह्या दुसऱ्या धड्यामध्ये करायचा आहे. नंतर तिसरा जो काही धडा आहे किंवा तिसरं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे शाश्वत विकास. आता शाश्वत विकास म्हणजे काय तर ते आपल्याला या ठिकाणी ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे शाश्वत विकासाची गरज. आता शाश्वत विकासाची नक्की गरज काय आहे तर आता शाश्वत विकास म्हणजे काय की पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचता केला जाणारा विकास म्हणजे काय तर शाश्वत विकास होय. मग आता ह्या शाश्वत विकासाची नक्की गरज काय हे आपल्याला 3.1 मध्ये बघायचं आहे. नंतर ते दुसरं आहे 3.2 म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय कोणती आहेत. आता ती जी काही ध्येय आहेत अशी एकूण आपल्या ह्या प्रकरणामध्ये जवळजवळ 17-18 शाश्वत विकासाची ध्येये दिलेली आहेत. ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. नंतर ह्या जो काही पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शाश्वत विकासाची आव्हाने. आता शाश्वत विकासाची आव्हाने कोणती आहेत तर पहिलं आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढ असेल, नैसर्गिक संसाधनांचं शोषण असेल, गरिबी असेल, नैसर्गिक साधनांचं असमान वितरण असेल किंवा उपभोक्तावाद असे वेगवेगळे शिक्षण, बेरोजगारी, जागरूकता, शासकीय धोरण अशी वेगवेगळे काय आहेत तर शाश्वत विकासापुढील आव्हाने आपल्याला या ठिकाणी ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. नंतर पुढचं आहे ते म्हणजे शाश्वत शेती. आता शाश्वत शेती म्हणजे काय तर जे काही आपण अगोदर पारंपरिक किंवा रासायनिक शेती करत होतो त्याच्याऐवजी शाश्वत किंवा सेंद्रिय शेती त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग तो कसा करायचा, काय करायचा ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती असेल किंवा पीक पद्धती असेल, मिश्र शेती असेल, मिश्र पिकं असतील, जैविक खतं असतील किंवा जैविक कीटकनाशकं असतील, असे वेगवेगळी शाश्वत शेतीच्या संदर्भातील जे काही मुद्दे आहेत ते आपल्या ह्या तिसऱ्या प्रकरणासाठी आपल्याला पाहायचे आहेत. नंतर पुढचं आहे ते म्हणजे शाश्वत विकासात व्यक्तींची, समुदायाची आणि शासनाची भूमिका. म्हणजे आपण काय करू शकतो तर हे जे काही शाश्वत
जो काही विकास आहे ह्या विकासामध्ये व्यक्तींची भूमिका असेल किंवा समुदायाची किंवा शासनाची भूमिका कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी सांगू शकतो। मग आता शासनाची भूमिका जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल की स्वच्छ भारत अभियान असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असेल किंवा उज्ज्वल योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा सर्व शिक्षा अभियान असेल किंवा नमामि गंगे अभियान असेल, अशी वेगवेगळी शासनांची जी काही भूमिका आहे शाश्वत विकासासाठी ही आपण काय केलेली आहेत या ठिकाणी पाहायची आहेत। आणि हे कुठं पाहायचे तर आपल्याला ह्या प्रकरण तिसऱ्यामध्ये पाहायचंय। नंतर परत पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षण पद्धती। आता पर्यावरण संरक्षण पद्धती म्हणजे काय ते आपल्याला ह्या पहिल्या चौथ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे। तर त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे उपभोक्ता शिक्षण। म्हणजे उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय, उपभोक्ता शिक्षणाची गरज आणि महत्त्व काय हे आपल्याला काय करायचे तर या ठिकाणी पाहायचं आहे। परत पुढचं आहे ते म्हणजे इको लेबलिंग। आता इको लेबलिंग म्हणजे काय किंवा पर्यावरण पूरक चिन्हे असंही याला म्हटलं जातं। आता पर्यावरण पूरक चिन्हांचा उपयोग नक्की कशासाठी होतो किंवा त्याचे फायदे काय किंवा त्याचे तोटे काय, किंवा इको लेबलिंग किंवा हे जे काही पर्यावरण पूरक चिन्हांमुळे आपल्याला पर्यावरणासाठी काही फायदा होतो हे काय करायचं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। नंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन। म्हणजे काय की पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन म्हणजे काय तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, EIA हा त्याचा काय झाला शॉर्ट फॉर्म झाला। तर ह्या EIA ची काय आहेत की पर्यावरण परिणामांचं मूल्यांकनाची उद्दिष्ट कोणती किंवा ते भारतामध्ये कशा पद्धतीने प्रभावीपणे मूल्यांकन केलं जातं किंवा ह्याचं महत्त्व कसं आहे किंवा त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत किंवा जे काही प्रकल्प छाननी असेल ती कशा पद्धतीने केली जाते हे काय केलं जातं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं किंवा या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे। आता पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन हे कशासाठी उपयुक्त आहे, जर समजा एखादी इंडस्ट्री किंवा एखादं कारखाना किंवा एखादं जर आपल्याला उभा करायचं असेल आणि ते उभा करत असताना तिथं जर समजा एखादं जमीन असेल आणि त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर जंगल किंवा जे काही तिथं राहणारे सजीव सृष्टी आहेत त्या सजीव सृष्टीवर ह्या जो काही इंडस्ट्री असेल किंवा तिथं आपण जो काही उभा करणारा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा परिणाम त्याच्यावर नक्की कोणता होतो ह्याचा अभ्यास केला जातो, त्याला काय म्हणलं जातं तर पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन। आणि त्याचं जर उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर जैतापूर प्रकल्प हे आपल्याला माहित आहे। म्हणजे काही काही कोकणामध्ये जैतापूर प्रकल्प हे तिथं अणुसंशोधन केंद्र उभा करायचं होतं म्हणून तिथल्या जे काही स्थानिक लोक होते त्यांनी काय केलं त्या ठिकाणी विरोध केला। हे काय करता येईल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। नंतर पुढचं आहे ते म्हणजे हरित लेखा परीक्षण, त्यालाच आपण काय म्हणतो तर ग्रीन ऑडिट म्हणतो। मग हे ग्रीन ऑडिट कसं केलं जातं किंवा त्याचे कोणकोणत्या घटकांचा समावेश ह्या ग्रीन ऑडिटमध्ये होतो किंवा ह्या ग्रीन ऑडिटचे फायदे काय असतील किंवा त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या कोणत्या आहेत हे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पाहायचं आहे। नंतर पुढचं आहे ते म्हणजे पर्यावरण पूरक पर्यटन, म्हणजे काय की इको टुरिझम असं त्याला म्हटलं जातं। आता इको टुरिझम म्हणजे काय तर इको टुरिझमची जे काही तत्व आहेत किंवा इको टुरिझम म्हणजे आपण पर्यटन करत असताना तिथं काय करावे आणि काय करू नये हे काय करायचं आहे आपल्याला ह्या पॉइंटमध्ये पाहायचं आहे। नंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि करार। मग आता आंतरराष्ट्रीय अधिवेशने कोणती आहेत किंवा करार कशा पद्धतीनं कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे त्यामध्ये जे काही आपल्याला म्हणजे तात्पुरतं मी सांगतो किंवा थोडंफार उजरतं सांगतो, त्यामध्ये आहेत ते रामसर अधिवेशन असेल, मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्राची परिषद स्टॉकहोम
कॉन्फरन्स असेल ती आपल्याला रिओ दी जानेरिओ ही जी काही वसुंधरा शिखर परिषद असेल किंवा भारत आणि स्टॉकहोम परिषद असेल, असे वेगवेगळे जे काही करार असतील किंवा अधिवेशन असतील हे आपल्याला काय करायचे आहेत, ह्या चौथ्या प्रकरणामध्ये पाहायचे आहेत. हे सगळे जे काही आहेत पॉइंट्स या ठिकाणी दिलेले हे आपल्याला प्रकरण चौथ्यामध्ये पाहायचं आहे. आणि लास्टचं प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 5वे, ते म्हणजे जलसुरक्षा. आता हे जलसुरक्षा म्हणजे काय किंवा पाण्याचं रक्षण कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जलसंसाधनं कोणकोणती आहेत. मग त्यामध्ये भूपृष्ठावरील पृष्ठभागावरील जलस्रोत असतील किंवा भूजल स्रोत असतील किंवा त्याचं जतन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत दुसरं आहे की जलसंसाधनांची गरज आणि महत्त्व. म्हणजे काय की पाणी जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये तर नक्की काय परिणाम होतो हेही आपल्याला काय केलेलं आहे ह्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे, किंवा पाण्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये नक्की काय आहे हे काय करायचं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. परत पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पाणी टंचाई. आता पाणी टंचाई का निर्माण होते किंवा पाणी टंचाईचे परिणाम किंवा पाणी टंचाई कशामुळे होते आणि त्याच्यावर आपण तोडगा कशा पद्धतीनं काढू शकतो हे काय केलं जातं ह्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे पाण्याचं दूषितीकरण. आता पाण्याचं दूषितीकरण म्हणजे काय तर तुम्हाला इनडायरेक्टली जे काही वॉटर पोल्युशन आहे किंवा जल प्रदूषण आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे काय की पाणी कशा पद्धतीनं प्रदूषित होत चाललेलं आहे आणि ह्या प्रदूषित पाण्यामुळे मानव असेल किंवा आपली जी काही सजीवसृष्टी असेल तिच्यावर कसा विपरीत परिणाम होतो हे काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन. आता जलसंवर्धन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा जे काही जलप्रदूषणाचे वेगवेगळे पद्धती आहेत. आता आपण जलसंवर्धन जर करायचं जर असेल तर म्हणजे आता आपण काय करतोय की अगोदर जी काय आपली पारंपरिक पद्धत होती पाटानं पाणी द्यायचं, त्याच्याऐवजी आपण काय केलं तर ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. आणि जल व्यवस्थापन करायचं असेल तर आपण काय करतोय की आता समतल सरी असतील किंवा वेगवेगळे पाणलोट व्यवस्थापन असेल, जागोजागी आपण काय करतोय की मोठमोठ्याचे जे काही चेक बंधारे असतील, खडकांचे बंधारे असतील किंवा शेततळी असतील किंवा कोल्हापुरी बंधारे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे आपण बांधून ते काय करतो तर पाणी मोठ्या प्रमाणावर अडवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा तऱ्हेने आपलं हा जो काही पर्यावरण आहे किंवा हा जो काही पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा जो काही विषय आहे त्या विषयाची ओळख आणि हा जो काही जे काही पाठ्यपुस्तक परिचय या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.